एक सर विषय आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये. सातत्यानं रोज आरोप होत आहेत. प्रशासनाकडून सांगितलं जातं चौकशी सुरू आहे. आता साधारणपणे महिना दीड महिना झाला, कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळं आता मस्साजोग मध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत, उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे सरकारमध्ये अजून जी समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये. जे काही त्या गावात मी जाऊन आले, त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना, त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर कुणालाही स्वाभिमान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. पण सगळ्या राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होतो लोकांच्याकडनं, तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचं, ही जी भूमिका घेऊन काही लोक वागतायत, याचे शेवटी व्यापक परिणाम हे राज्यात दिसते. परंतु सर, अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ. अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाहीत असं अजित पवार सातत्याने म्हणतात. त्यांच्याकडे माहिती जास्त असते, माझ्याकडे नाही आहे. पण माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा आरोप झाले, ते आरोप झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सोडावी लागली आणि चौकशी झाली. नाही, म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असं आहे की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं मला जाणवत, आणि त्यामुळे कशाने त्याचं भाषा करत. पवारसाहेब, गेले काही कालावधीमध्ये विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं का होईना मोदींच्या इथे तुमचा संवाद होतो, नेमकं हेच दुखणं आहे का, किंवा एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये सर कोणतेही राजकीय नेमकं हेच दुखणं उद्धव ठाकरेंचं आहे की संजय राऊतांच्या मुखी उतरवलं जातं आणि तुमच्यावर वारंवार टीका केली जाते? आमच्या टीका केली जाते. संजय राऊतांनी हा इशू काढला आणि तो काढला, त्याच्यात काही चुकीचं नव्हतं. नाही, याच्या आधीच साहेब ज्यावेळेस शिंदेचा तुम्ही सत्कार केला होता. ठीक आहे. असं आहे की एका संस्थेनं शिंदेचा सत्कार ठेवला आणि अनाथांचा होतो, त्याच्यात मी सहभागी झालो, तर फारसं चुकीचं नाही. साहेब, काही खासदार